फक्त न्यूज मराठी 24/7 माध्यमातून। तर पाहायला विसरू नका आवाज जनतेचा, रोज रात्री 8 वाजता फक्त न्यूज मराठी 24/7 वर। नगर कामिटे, जालना जिल्हा, मंठा तालुका राहणार। आपण इथे कशासाठी आलेत आणि कधीपासून आले, तसं तिकडचं जे नियोजन आहे ते कसं वाटतं? हे नियोजन भारी वाटायलंय, सगळं चांगलं केलंय। आम्ही तिकडून बघून आले, म्हणले आता तिकडे जायचं होतं आजन मैदानकडं, तर तिकडून आम्हाला वापस केलं। म्हणलं कोणाचं तरी लिटर आणा, तेव्हा तुम्हाला तिकडे दाखवू। तर आम्हाला नाही मग पाहायला भेटलं ना, म्हणलं जाऊ दे आता 2 दिवसासाठी काय होतंय। आता एकनाथ शिंदे साहेबांना आपल्या लाडक्या बहिणीचे कार्यक्रम ठेवले सगळे, त्याच्यानंतर मग सगळं गाजलं। तसंच उद्या शपथविधी आहे मुख्यमंत्र्यांची, आपल्याला काय वाटतं कोण मुख्यमंत्री बनले पाहिजे? आता तिन्हीतून एक कोणीतरी बनणारच ना, तिन्हीतून एक। देवेंद्र फडणवीस हो का एकनाथ शिंदे साहेब हो, कोणतरी बनणारच ना, दोघातून एक कोणीतरी बनणारच आहे ना। कोणी उपमुख्यमंत्री होणार, अजित पवार दादा। आपण इकडे आले कशासाठी आले आणि जे इकडचं नियोजन आहे त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे? आमचं म्हणणं आहे, आज 4 डिसेंबर 6 डिसेंबर 1956ला बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे। तरी इथे दादर चैत्यभूमी इथे व्यवस्थापक केली आहे। तरी उद्या मुख्यमंत्र्याचा शपथविधीसुद्धा होणार आहे इथे। त्याकरता मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे व फडणवीस साहेब यांनी व्यवस्था केलेली आहे, बरेच व्यवस्था केली आहे, पाण्याची टॉयलेटसुद्धा व्यवस्था केली आहे। तरी त्यांनी सर्व जेवणाची व्यवस्था केली आहे। मुख्यमंत्री म्हणून आपल्याला कोणता चेहरा पाहायला आवडेल? मुख्यमंत्री आम्हाला चेहरा वाटतो की आता तिन्हीपैकी शिंदेसाहेबच आवडते आम्हाला। देवेंद्र फडणवीस त्यांचं देखील त्यांची अपेक्षा आहे, पण परंतु काय होतं काय माहीत नाही, परंतु शिंदेसाहेब चांगले आहेत। संग्राम कुंभारखेड इथं आम्ही खेडं गाव आहे आणि संग्रामपूर तालुका आहे आमचा। आपण कधीपासून आले आणि जे इकडचं आम्ही उद्या बसलो होतो, आज इथं पोहोचलो। आम्हाला काही तकलीफ झाली नाही कोण्याच गोष्टीची, कोण्याच प्रकारची। आणि खाया पियाची व्यवस्था, राहायची व्यवस्था, मूल बाळं लेकरायले कोणाला काही चारण्याची बी पासून बाबासाहेबांमुळे काहीच तकलीफ आम्हाला दरवर्षी येतो आम्हाला कोण्याच गोष्टीची तकलीफ नाही मिळत। उद्या शपथविधी देखील आहे, शपथविधीचं आपल्याला काय वाटतं कोणते चेहरा आपल्याला पाहायला आवडेल? आता एकनाथ शिंदेचं आमच्या इकडं बी समजा चालूच आहे सर्व इकडे, किंवा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसचं तर काही नाही आहे अजून समजा, पण त्यांना काही एवढं केलं नाही। पण एकनाथ शिंदेची जरा हे आहे जरा थोडं, म्हणजे पीक विमा आहे ते समजा 7-12 समजा पोरं करणारा म्हणत सूट करू म्हणत कर्ज आम्हाला, आम्ही शेतकरी आहोत। कुठून आले आपण आणि कुठे म्हणजे कशासाठी आले सांगा please. आम्ही आलो यवतमाळ, बाबासाहेबाच्या दर्शनासाठी आलो। किती आले ताई इकडे? आम्ही 2 तारखेला निघलो, 3 तारखेला आलो। मग इकडची जी सुविधा महानगरपालिकाकडून करण्यात आलेली आहे ती बरोबर आहे का? तुम्हाला सगळी सुविधा मिळते आहे का या ठिकाणी? हो 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 मिळते. हो, आता सर्विस सोय आहे ना, संडासची आहे, आंघोळीची आहे, जेवा खावाचं आहे। बाबासाहेब आंबेडकराचं, बाबासाहेबांना खूप दिलं आहे, आमच्यासाठी खूप केलं। उदगीर, लातूर जिल्हा, उदगीर तालुका, शिरोळ जानापूर, आम्ही बाबासाहेबाच्या कार्यक्रमाला आलेले आहे। तेलाचा डब्बा 1600ला होता, तरी 2000 रुपयाला केल्यात। लाडक्या बहिणीला देऊ लागल्यात, पैसे परी इथं महाग करून ठेवले, त्या हाताने देऊ लागल्यात, ह्या हाताने घेऊ लागल्यात। आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना परिनिर्वाण दिवस म्हणून साजरा करतो, 6 डिसेंबर म्हणजे परिनिर्वाण दिवस म्हणून, त्यासाठी आलो आपण। जसं इकडचं जे नियोजन आहे त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? नाही, नियोजन म्हटलं तर 1 नंबरच आहे म्हटलं चालेल, समजा 1 नंबर नियोजन म्हणजे असं कुठंच पाहिलं नाही मी ना, पण पाहणार बी नाही। 6 डिसेंबर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यघटने शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विधीनेच तुम्ही कॅमेरा बघून शकता की पहा 3 तारीख आहे आजची, 7 तारखेला त्यांना परिवहन दिवस आहे, पण आज पब्लिक पाहून घ्या तुम्ही आणि 6 तारखेला पाहून घ्या। अमरावती जिल्ह्यात काटसूर गाव आहे, त्या गावातून बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी आले तर। अच्छा, आपण कधीपासून आले आणि आता किती दिवस तिकडे राहणार आहे? आम्ही काल म्हणजे 2 तारखेला 3 तारखेला येथे आलो आणि 6 तारखेला निघून जाणार। 6 तारखेला. तर इकडचं जे नियोजन आहे ते
चांगल्या पद्धतीने पण- आपल्याला मिळाला आहे का? हा चांगल्या पद्धतीने मिळाला. तसंच आता उद्या शपथविधी पण आहे, त्याच्याबद्दल आपण काय म्हणणार आहे काय? अशा आपल्या मत तसं तर माझं मत शपथविधी म्हणजे तशी शपथच आहे आपल्याला त्याची. म्हटलं का नाही, शपथ घेऊनच आपण इथे आलो आहोत आणि शपथच घेणारही आहोत. आधीच्या वातावरण हे चांगलं होतं. आधीच्या वातावरणापेक्षा आताचं वातावरण लय गढूळ झालेलं आहे. देशात राजनीती, गुंडागिरी, म्हणजे आज लोक किती त्रासमध्ये राहतात आणि हे सर्व आपलं त्रास आहे पॉलिटिशियन लोकांसाठी, बाकी दुसरा काहीच नाहीये. पूर्वी जी मुंबई होती त्याचा हिशोब आता काय तसं राहिलेलं नाही. सगळं सरकार जिस तरह से सरकार को चलाना चाहिए उस तरह से सरकार नहीं चला पा रही है. इसमें ईमानदारी कहाँ दिखा रही है सरकार? आप ये बताइए. सरकार तो अच्छी है, उससे कोई लेना देना नहीं. हाँ. तर न्यूज मराठी 24/7च्या माध्यमातून तर पाहायला विसरू नका आवाज जनतेचा. रोज रात्री 8 वाजता फक्त न्यूज मराठी 24/7 वर.